नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट्स। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहतो की प्रतिमा आत्याची जी लास्ट ट्रीटमेंट असते डर्मॅटोलॉजिस्टकडची ती पूर्ण झालेली असते आणि त्यानंतर तिच्या चेहऱ्यावरच्या सगळ्या ज्या काही सुरकुत्या किंवा जे काही डाग वगैरे असतात ते सगळं निघून गेलेलं असतं। पूर्वीची प्रतिमात्या आता परत आलेली असते आणि त्यामुळे प्रतिमात्या खूप जास्त खुश झालेली असते आणि त्यामुळे आता ती सुभेदार कुटुंबियांना सुद्धा भेटायला आलेली असते। आता घरातल्या सगळ्यांनाच प्रतिमात्याचा चेहरा बघून खूपच जास्त आनंद झालेला असतो, सगळेजण खूप खुश असतात। मग आता सगळेजण व्यवस्थित गप्पा वगैरे मारायला बसलेले असतात। त्यावेळेस आता इथे विषय निघतो तो म्हणजे बरेच दिवस तन्वीला माहेरी न पाठवण्याचा। रविराज काका म्हणतात की माझी तुमच्याकडे तक्रार आहे, माझ्या मुलीला काही तुम्ही माहेरी पाठवत नाही। आता माझ्या मुलीला तुम्ही माहेरी पाठवत नाही असं रविराजने म्हटल्याबरोबर पूर्णा आजी आणि कल्पना लगेचच एकमेकीकडे बघायला लागतात, कारण सकाळीच मी माहेरी जात आहे असं सांगून प्रिया घराबाहेर पडली होती। आता लगेचच प्रताप काही गप्प राहत नाही। प्रताप लगेचच रविराजला म्हणायला लागतो, रविराज अरे काहीही कसा बोलतोस तू, आजच तर सकाळी तन्वी तुमच्याकडून जाऊन आली ना, उलट ती तुमच्या घरी गेली होती हे तिने मला सांगितलं नव्हतं। कल्पनाने तिला विचारलं तर ती कल्पनाला सुद्धा उद्धट बोलून गेली। आता हे ऐकल्यावर मात्र रविराज काका हे लगेचच प्रियाकडे बघायला लागतात। तर प्रिया म्हणायला लागते, नाही ॲक्च्युली मी घरीच जायला निघाले होते, पण ते झालं असं की रस्त्यात मला एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि मग मी कामासाठी तिच्याबरोबर निघून गेले। तिला दवाखान्यात जायचं होतं, मेडिकल इमर्जन्सी होती, मग नाही कसं म्हणणार ना। आणि त्यानंतर मला अश्विनने फोन केला, अश्विन मला म्हणाला की आपण दोघं एकत्र जाऊया म्हणून घरी। मग मी विचार केला की ठीक आहे, अश्विन बरोबर तेवढा वेळ घालवता येईल, हवं तर विचारा ना अश्विनला तुम्ही। आता अश्विन होच बोलतो, कारण की हे खरं असतं की प्रिया ही अश्विन बरोबर घरी आलेली असते। अश्विनला हे माहीत नसतं की प्रियाची मेडिकल इमर्जन्सी महिपतच्या घरी असते। त्यानंतर आता प्रिया ही लगेचच विषय बदलायला लागते। ती बोलायला लागते की तुम्ही कुठे माझ्या माहेरपणाच्या विषयावर बोलत बसलाय, आईच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्या कमी झाल्या आहेत याचा अर्थ तो डर्मॅटोलॉजिस्ट किती चांगला असेल। अश्विन खरंच तू किती चांगला डॉक्टर रेफर केलास आईला। त्याबरोबर अश्विन म्हणत असतो की अगं ते डॉक्टर माझ्या खूप चांगल्या आणि जुन्या ओळखीतले आहेत, मी इंटर्न करत होतो ना तेव्हा ते डॉक्टर तिथे सिनियर होते। त्यानंतर आता लगेचच इथे पुढे विषय वाढत चाललेले असतात, निघत चाललेले असतात। इतक्यात आता सायली आणि अर्जुन सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले असतात। प्रतिमा आत्याच्या चेहऱ्यावरचे सगळे डाग गेलेले बघून सायलीला सुद्धा खूप आनंद होतो। सायली प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवत असते आणि त्यावेळेस प्रतिमा आत्यांना आई थांब, आई अगं थांब ना, मला पण यायचं आहे, हे शब्द ऐकू येत असतात। आता खरं तर त्या घरामध्ये त्यांनी एकमेकीबरोबर खूप चांगले प्रसंग, बरे वाईट प्रसंग घालवलेले असतात, पण आता त्या दोघींनाही ते आठवत नाही आहेत, कारण सायली तेव्हा लहान होती आणि प्रतिमा आत्याचं तर मेमरी लॉस झालेला आहे। तर आता प्रतिमा आत्या तिला म्हणते की मला आई थांब असा आवाज येतोय सायली, इथे तू बोललीस का आता आई असा शब्द। त्यावर सायली नकार देते। तर प्रिया पुढे येत म्हणते, मी म्हटलं आई, अगं मीच म्हटलं आई थांब म्हणून, अगं मला एवढ्या दिवसांपासून तुझ्याबरोबर वेळ घालवायचा होता, मला वाटत होतं माझ्या आईला माझ्यासाठी वेळ मिळतोय की नाही, आणि बघ आज तू घरी आलीस म्हणून मीच मनात म्हणत होते, तुला माझाच आवाज ऐकू आला। मुलीचा आणि आईचा बॉन्ड किती चांगला असतो नाही। आता खरं तर प्रिया हे सगळे ड्रामे करत असते, यातलं काहीच प्रिया म्हणालेली नसते, कारण प्रियाचा आणि प्रतिमा आत्यांचा काही संबंधच नसतो। त्यानंतर आता बराच वेळ बसल्याच्या नंतर आता प्रतिमा आत्या आणि रविराज काका त्यांच्या घरी निघून गेलेले असतात। सायली आणि अर्जुन वरती त्यांच्या बेडरूममध्ये आलेले असतात। सायलीला आपल्याला लॉकेट शोधता आलं नाही या गोष्टीची खंत वाटत असते। सायलीचा मूड थोडा बरा व्हावा यासाठी विषय बदलावा म्हणून अर्जुन आता मुलीच्या आणि आईच्या बॉन्डबद्दल बोलत असतो। अर्जुन म्हणत असतो, मला काही वाटत नाही तन्वीच्या मनामध्ये प्रतिमा आत्याबद्दल एवढा काही बॉन्ड वगैरे आहे, उगाच काहीही बडबडत असते। कधी प्रतिमा आत्याला साधा फोन करून तुझी तब्येत कशी आहे किंवा तुझी ट्रीटमेंट कशी सुरू आहे हे सुद्धा ती विचारत नाही। पण जरी तन्वीमध्ये आणि प्रतिमा आत्यामध्ये हा बॉन्ड नसला तरी बाकीच्या आईमध्ये आणि मुलींमध्ये हा बॉन्ड नक्की असत असेल नाही। त्यावर सायली म्हणते, हा काय प्रश्न आहे का, असतोच। त्याबरोबर अर्जुन म्हणतो, याचा अर्थ साक्षीमध्ये आणि तिच्या आईमध्ये सुद्धा हा बॉन्ड असेल। त्यावर सायली म्हणते, हो असेलच, पण या सगळ्याचा इथे काय संबंध, हे सगळं तुम्ही आता मला का विचारताय। त्यावर अर्जुन म्हणत असतो, संबंध आहे, भरपूर गहन संबंध आहे।
तुम्हाला काय वाटतंय की ते लॉकेट साक्षीने टाकून दिलं असेल म्हणून तुम्हाला तिथे सापडलं नाही, पण हे असं होणं शक्य नाही आहे. साक्षी ते लॉकेट फेकून देऊच शकत नाही, कारण ते तिच्या आईने तिला दिलं आहे आणि आता तिची आई ह्या जगात नाही आहे. ह्याचा अर्थ नक्कीच आईची आठवण म्हणून साक्षीने ते लॉकेट सांभाळून ठेवलं असेल आणि आपल्याला ते लॉकेट सापडेल, पण आपल्याला त्याच्यासाठी आणखीन थोडे कष्ट करावे लागतील, आणखीन थोडं शोधाशोध करावी लागेल. पण तेव्हा महिपत किंवा साक्षी दोघांपैकी एकही जण कोणी त्यांच्या घरात नको. कोणी घरात नसताना आपल्याला घरात जावं लागेल. त्याबरोबर सायली म्हणते, काय घरात ते दोघं नसताना कसं शक्य आहे? आपण कसं जाणार त्यांच्या घरामध्ये? घर बंदच असणार ना त्यांचं. त्यावर अर्जुन म्हणतो, एवढं मोठं घर आहे, घरात नोकर आहेत, घर बंद कसं असेल? त्यावर सायली म्हणते, अहो पण ते दोघं घरात नाही आहेत. ही गोष्ट आपल्याला कळणार कशी? महिपतच्या घरातली प्रत्येक व्यक्ती स्वतःच्या जीवाला घाबरते, त्यामुळे आपली मदत कोणीच करणार नाही आहे, नाहीतर महिपत सरळ त्यांचा जीव घेईल. त्यावर अर्जुन म्हणतो, महिपत जरी आपली मदत करू शकला, महिपतच्या घरातले लोक जरी आपली मदत करू शकले नसले तरीसुद्धा आपल्याला काही ना काहीतरी करून काहीतरी उपाय शोधून काढावाच लागेल आणि त्या बंगल्यात घुसावं लागेल. आता दोघंही विचार करायला लागतात की काय जुगाड करता येईल, कसं बंगल्यात घुसता येईल, काय करता येईल. सायली म्हणते, मला काहीच नाही सुचत आहे. हे असं दुसऱ्याच्या घरात चोरून वगैरे शिरणं याबद्दल माझ्या डोक्यात खरंच आयडिया नाही येणार. तुम्हाला जर सुचत असेल ना तर तुम्ही सांगा, आपण तसं करू. आता सायलीने तर सरळ मला नाही जमणार असं सांगितलेलं असतं. मग काय, अर्जुनलाच काहीतरी शक्कल लढवायची असते. बिचारा बराच काळ विचार करत बसतो आणि फायनली त्याला एक आयडिया सुचते. अर्जुन सायलीला सांगतो, चौकशी. त्यावर सायली म्हणते, कोणाची? त्यावर अर्जुन म्हणतो, साक्षीची. सायली म्हणते, झाली आहे ना? त्यावर अर्जुन सांगतो, नाही, आपण पुन्हा तिची चौकशी आहे असं सांगायचं. मग महिपतसुद्धा तिच्याबरोबर माझ्या ऑफिसला जाईल आणि मग आपण त्यांच्या घरात घुसायचं. आता सायली पुढे अर्जुनला बरेच प्रश्न विचारायला लागते. अर्जुन म्हणतो, तुम्ही थांबा, उद्या आपण प्रॅक्टिकल करूया, तेव्हा तुम्हाला सगळं सविस्तर कळत जाईल, मग तुम्ही बघा. ठरल्याप्रमाणे आता अर्जुन चैतन्याला कॉल करून सांगतो की साक्षीला कॉल कर आणि सांग की माझ्या ऑफिसला तिला आज चौकशीसाठी ठीक 11 वाजता पोहोचायचं आहे. त्याबरोबर आता चैतन्य हा ठीक आहे अर्जुन असं सांगतो, फोन कट करतो आणि लगेच ताबडतोब साक्षीला कॉल करतो आणि सांगत असतो की साक्षी, तुला अर्जुनच्या ऑफिसला चौकशीसाठी ठीक 11 वाजता पोहोचायचं आहे. आता साक्षीला काही चौकशीला जाण्यात इंटरेस्ट नसतो. ती म्हणते, माझ्या लॉयरबरोबर बोलून घ्या. त्याबरोबर आता चैतन्य तिला सांगत असतो की हे बघ, उगाचच्या उगाच वेळ वाया घालवू नकोस, कारण कोर्टाची ऑर्डर आहे की तुला चौकशीसाठी बोलवायचं आहे. जर तू आली नाहीस तर पुन्हा तुला तुरुंगात जावं लागेल. आता तू ठरव. आता खरं तर तुरुंगात वगैरे काही जायला लागलं नसतं आणि काहीच कोर्टाची ऑर्डर वगैरे सुद्धा अर्जुनकडे नसते, पण आता मुद्दामून चैतन्य साक्षीला असं सांगतो, कारण साक्षी एकदा जेलमधून जाऊन राहून आलेली आहे आणि तिला जेलमध्ये राहण्याची खूप भीती वाटते, कारण तिथे खूप विक्षिप्त पद्धतीची लोक असतात. आता लगेचच साक्षी ही घरातून निघालेली आहे हे सायली आणि अर्जुन बघतात. त्याबरोबर आता चैतन्य हा अर्जुनला कॉल करून सांगतो की अर्जुन, जे कराल ते सांभाळून करा, बेस्ट ऑफ लक. त्यावर अर्जुनसुद्धा त्याला सांगतो, त्या दोघांना संशय येणार नाही याची काळजी तू सुद्धा घे. मग काय, दोघंही गपचूप आता मागच्या गेटने खिडकीतून घराच्या आत घुसलेले असतात आणि मग थेट आता सायली म्हणते, मला साक्षीची खोली माहिती आहे, आपण दुसरीकडे वेळ वाया घालवण्यापेक्षा थेट साक्षीच्या खोलीतच जाऊन शोधाशोध करूया. साक्षीच्या खोलीत ते दोघं शोधाशोध करायला पोहोचलेले असतात. तर इकडे साक्षी आणि महिपत हे दोघंसुद्धा अर्जुनच्या ऑफिसला पोहोचलेले असतात. आता ऑफिसला आल्या आल्या लगेचच इकडे साक्षी ही रिसेप्शनिस्टला सांगते की मला चौकशीसाठी बोलवलं होतं. त्यावर ती सांगते की अर्जुन सर अजून आलेले नाही आहेत, तुम्हाला थांबावं लागेल. त्याबरोबर आता ती सांगत असते की असं कसं, मला 11ची वेळ दिली होती. साक्षी गोंधळ करायला लागते. त्याबरोबर तिथे चैतन्य पोहोचतो आणि चैतन्य हा साक्षीला सांगत असतो की सगळी लोकं तुझ्यासारखी रिकाम टेकडी नसतात गं. काही लोकांना महत्त्वाची कामं वगैरे हा जो प्रकार असतो तो असतो आणि अर्जुन एक वकील आहे, त्यामुळे त्याला महत्त्वाची कामं, महत्त्वाच्या मीटिंग्स, महत्त्वाचे हिअरिंग सगळं काही असतं आणि त्यातलंच आज एक त्याचं महत्त्वाचं काम म्हणजे त्याचं एक हिअरिंग आहे, त्यामुळे त्याला यायला जरा वेळ लागणार आहे. तर तू इथे बस, उगाचच्या उगाच ऑफिसमध्ये कांगावा करू नकोस. त्याबरोबर आता मात्र साक्षीच्या हातामध्ये बसण्याशिवाय काहीच पर्याय नसतो, कारण जर ती चौकशीला गेली नाही तर नक्की तिचा काहीतरी दोष आहे म्हणून ती गेली नाही असं होईल आणि मग तिला जेलमध्ये जावं लागेल असं तिला वाटत असतं. आता महिपत तिला म्हणत असतो की आपल्याला इथे थांबायची गरज नाही, आपण घरी जाऊ, आपल्याकडे दामिनीबाई आहे ना. त्यावर साक्षी त्याला सांगत असते की प्रत्येक वेळेस असं करून नाही चालत अण्णा, काहीतरी प्रोटोकॉल फॉलो करावे लागतात. आणि मग आता ते दोघंही तिथे बसलेले असतात. तर आता इथे मुद्दामून खरं तर चैतन्य त्या दोघांचाही थोडा वेळ वाया घालवत असतो, जेणेकरून
सायली आणि अर्जुनला आणखीन थोडा वेळ शोधाशोध करण्यासाठी मिळायला हवा म्हणून. आता इथे चैतन्य हा लगेचच अर्जुनला कॉल करतो आणि सांगत असतो की महिपत आणि साक्षी इकडे पोहोचलेले आहेत. मी त्या दोघांना इथे थोडा वेळ आधी असंच बसवून ठेवणार आहे आणि मग अर्ध्या पावणे तासानंतर त्यांची चौकशी करायला घेणार आहे. त्यामध्ये सुद्धा मी वेळ वाया घालवण्याचा पुरेपूर प्रयत्न करेन, पण तू आणि सायली वहिनी तिकडनं लवकरात लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही तिकडनं लवकर बाहेर पडलात तर तुम्ही मला कॉल किंवा मेसेज करून सांगा. कॉल नकोच करू अर्जुन, तू मला मेसेजवर सांग, मी मोबाईलवर लक्ष ठेवेन. आणि जर इथून ही साक्षी आणि महिपत लवकर बाहेर पडले तर मग मी तुला कॉल किंवा मेसेज करून सांगेन, तू सुद्धा मोबाईलवर लक्ष ठेव. अर्जुन सांगतो ठीक आहे. ठरलेल्या प्लॅनप्रमाणे आता चैतन्य सगळं काही करत असतो. पण आता अर्धा पाऊण तास होत आलेला असतो. साक्षीला आता कंटाळा येत आलेला असतो, राग येत आलेला असतो. तिला वाटत असतं की अरे हे कोणती प्रकार आहे. चौकशी करण्यासाठी जर 11ची वेळ दिलेली आहे तर 11 वाजता चौकशी करून मला सोडून दिलं पाहिजे. आता खरं तर साक्षीला स्पाला जायचं असतं. मग ती लगेचच चैतन्यकडे येते आणि चैतन्याला म्हणते अजून किती वेळ लागणार आहे. माझीसुद्धा काही महत्त्वाची कामं असतील असा विचार तुम्ही केला पाहिजे. जर तुमच्याकडे वेळ अवेलेबल होत नव्हता तर मग तुम्ही अगोदर स्वतःचं सगळं प्लॅनिंग करायचं होतं आणि मग मला सांगायचं होतं. त्याबरोबर लगेचच चैतन्य म्हणतो हे बघ, तू भाषा नीट बोल आणि जाऊन तिथे बस. अर्जुन काय करतोय, कुठवर पोहोचलाय हे मी तुला नंतर सांगतो आणि त्या अकॉर्डिंग तुझी चौकशी कशी करायची ते आम्ही ठरवतो. आता इथे अर्जुन आणि सायली हे दोघं जण शोधत असतात, पण दोघांनाही काहीच सापडत नसतं, काहीच कळत नसतं की आता काय करावं, कशा पद्धतीने पुरावे शोधून काढावे. कारण आपल्या हातात ही शेवटची संधी आहे. जर आज आपल्याला इथे काही शोधता आलं नाही तर मग मात्र आपली हार होईल आणि आपल्याला काहीच करता येणार नाही. आपल्या हातात पुरावा मिळूनसुद्धा आपण त्या पुराव्याचा वापर नाही करू शकणार. मग आता लगेचच इकडे सायलीला आठवतं ते म्हणजे गेल्या वेळेस जेव्हा साक्षीची आणि चैतन्याची एंगेजमेंट त्यांना थांबवायची होती त्यावेळेस अर्जुनचा आणि चैतन्याचा जो मेलेला मित्र होता, जो साक्षीचा पहिला बॉयफ्रेंड होता, त्याचे ज्या काही आठवणी साक्षीने जिथे लपवून ठेवल्या होत्या, कदाचित त्याच कपाटामध्ये जर तिने तिच्या आईच्या आठवणीसुद्धा ठेवल्या असतील तर मग आता सायली आणि अर्जुन ते कपाट उघडण्याचा प्रयत्न करतात. आता ते कपाट खूप जड लागत असतं, त्यामुळे ते उघडायला थोडं अवघड पडतं. पण फायनली ते कपाट उघडलं जातं आणि मग अर्जुन आणि सायली शोधाशोध करायला सुरुवात करतात. आणि त्या कपाटामध्ये त्यांना आणखीन काही लव्ह लेटर्स, त्याचबरोबर काही गिफ्ट्स, त्याचबरोबर आणखीन बऱ्याच गोष्टी, कपल डॉल वगैरे सापडतात. आता सायली विचार करते की बाप रे, या मुलीने किती मुलांना फसवलं नेमकं, हिच्याकडे किती या सगळ्या वस्तू काय आहेत. अर्जुन म्हणतो बायको, आपण ते सगळं नंतर ठरवू, नंतर बघू, आधी जे महत्त्वाचं आहे ते शोध. त्याबरोबर आता पुन्हा त्या दोघांनी शोधाशोध करायला सुरुवात केलेली असते. तर त्या दोघांनाही तिथे एका साडीमध्ये एक डायरी गुंडाळून ठेवलेली सापडते आणि त्याच्यामध्येच ते लॉकेटसुद्धा असतं. आता सायली म्हणते ही साडी कोणाची असेल, म्हणजे खूप भरजरी साडी वाटते आणि त्याच्यात हे लॉकेट तर साक्षीचंच आहे. त्याबरोबर अर्जुन म्हणतो बघू, आणि मग त्यातली ते डायरी वाचतात. त्या डायरीमध्ये कालिंदी महाडिकचं लिहिलेलं सगळं हस्तलिखित असतं. त्याच्यामध्ये कालिंदीने आपलं संपूर्ण जीवन कसं व्यतीत गेलं आणि तिचा नवरा किती नालायक होता, तो तिला किती त्रास द्यायचा, ते सगळं लिहून ठेवलेलं होतं. आता अर्थात काही लोकांना म्हणण्यापेक्षा बऱ्याच लोकांना डायरी मेंटेन करण्याची सवय असते आणि तशी सवय कालिंदीला सुद्धा होती आणि त्याच्यामुळे आता अर्जुन सायलीला खूप मोठा हा फायदा पडलेला आहे. तर आता दुसरीकडे साक्षी हिला मात्र डाऊट येत चाललेला असतो की नक्की काहीतरी गडबड आहे, मला तपासलं पाहिजे. मग ती प्रियाला कॉल करते आणि सायली आणि अर्जुन हे दोघं जण कुठे आहेत ह्याची चौकशी करते. आता प्रियाला हे माहीतच नसतं, कारण प्रिया ही शॉपिंग करण्यासाठी मॉलमध्ये गेलेली असते. आता प्रिया म्हणते की अगं साक्षी, ते माझं एक महत्त्वाचं काम होतं म्हणून मी थोडी बाहेर आले होते कॉलेज रिगार्डिंग. मी एक काम करते, पटकन घरी जाते आणि लगेच तुला अपडेट देते. आता इथे प्रिया ही घरी यायला निघालेली असते. तोपर्यंत सायली आणि अर्जुनची शोधाशोध पूर्ण झालेली असते. ते दोघंसुद्धा निघालेले असतात आणि त्यांनी आता चैतन्याला मेसेजसुद्धा केलेला असतो. तोपर्यंत इथे आता प्रिया ही घरी पोहोचलेली असते. आता प्रियाला हॉलमध्ये कुठेच सायली दिसत नसते. आता सायलीच्या लक्षात येतं की प्रिया ही घरातच आहे, त्यामुळे तिने आपल्याला पकडलं तर आणखीन काहीतरी गोंधळ होऊ शकतो. ती आपल्याला प्रश्न तरी विचारेल, नाहीतर तिला डाऊट तरी येईल. मग आपण काय करता येईल, मग मुद्दामून सायली ही लगेचच
तिथेच आउट हाऊसमध्ये जाते, मधुभाऊंच्याकडे पुन्हा एकदा साडी बदलते आणि तशीच बागेत निघून जाते आणि बागेत झाडांना पाणी घालत असते. आता प्रिया सगळ्या घरभर सायलीला शोधत असते, वेड्यासारखी ती तिला शोधत असते. सायली तिला घरात कुठेच दिसत नाही. प्रिया घराच्या बाहेर येते आणि घराच्या बाहेर बागेत प्रियाला सायली दिसते. सायलीला बघून प्रियाच्या जीवात जीव आलेला असतो आणि लगेचच प्रिया आता साक्षीला मेसेज करून सांगते की सायली आणि अर्जुन दोघंही घरातच आहेत. सायली ही झाडांना पाणी घालते तर अर्जुन हा कुठेतरी इथेच असेल आसपास, मी बघते आणि नंतर तुला सांगते. आता लगेचच ती फोन कट करते. तर इथे आता अर्जुन हा लगेचच चैतन्यला मेसेज करून सांगतो की आम्ही घरी पोहोचलो आहे, आता तू त्यांना सोडलंस तरीसुद्धा काही हरकत नाही, चालेल. त्याबरोबर लगेचच आता अर्जुनने सांगितल्याप्रमाणे चैतन्यसुद्धा तसंच करायला तयार झालेलं असतो. तर दुसरीकडे आता कालंदीची जी काही डायरी मिळालेली असते ती आता अर्जुनने डीप रीड करायला घेतलेली असते आणि त्यामध्ये महिपतने किती लोकांचे खून केलेले आहेत, किती लोकांना पैशासाठी टॉर्चर केलेलं आहे, किती बिल्डर्सचा त्यांनी खून केला आहे, किती बिल्डरकडून त्याने खंडणी घेतली आहे, किती लोकांना त्यांनी चूक नसताना मारून टाकलं आहे, कितीतरी कन्स्ट्रक्शन साईडवरती लोकांना जमीन द्यायची नसताना त्याने बळदाटी लोकांची जमीन हिसकावून घेतली आहे. ते सगळं त्याच्यामध्ये लिहिलेलं असतं. तिचा नवरा किती क्रूर होता, त्याने बायकांना किती त्रास दिला आहे वगैरे ते सगळं काही लिहिलेलं असतं. आणि ते सगळं वाचल्याच्या नंतर आता अर्जुन ठरवतो की आता आपण ही डायरीसुद्धा कोर्टामध्ये हजर करायची, पण त्यासाठी कालंदी महाडिकचं आणखीन काहीतरी आपल्याला सापडावं लागेल, म्हणजे त्याच्यावरून हे सिद्ध होईल की हे अक्षर तिचंच आहे. पण आता अर्जुन पुढे आता काय शोधून काढणार तिच्या हाताने लिहिलेलं, कारण हस्तलिखित तपासण्यासाठी सुद्धा एक ओरिजिनल आणि एक जे लिहिलेलं आहे ते तपासायसाठी काहीतरी दुसरा पुरावासुद्धा लागतो. त्यामुळे आता मात्र अर्जुनच्या समोर खूप मोठं चॅलेंज आहे की कशा पद्धतीने आता आपण तिनेच लिहिलेलं काहीतरी दुसरं कसं मिळवायचं. आता अर्जुन काय करणार, कशा पद्धतीने दुसरा पुरावा मिळवणार, हे सगळं पाहणं खूप जास्त इंटरेस्टिंग होईल. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं आनंद घेत राहा. टाटा, बाय बाय, धन्यवाद.